आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जयंबे पंजाबी ढोल आणि बँजो पार्टी। प्रोप्रायटर गायकवाड बंधू विटा। छत्रपती शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र जनचळवळ सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने पत्रकार परिषद पार पडली। यावेळी खानापूरमध्ये छत्रपती शिवाजी विद्यापीठ उपकेंद्रास मंजुरी दिल्याबद्दल माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांचा जाहीर नागरी सत्कार दिनांक 28/7/2025 रोजी सायंकाळी 5 वाजता करण्याचे आयोजले आहे। या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक डॉक्टर डी.टी. शिर्के, कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, ब्रह्मानंद शेठ पडळकर, माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद सांगली। कार्यक्रमाचे ठिकाण शिवाजी महाराज चौक खानापूर येथे जाहीर सत्कार घेण्यात येणार असून या कार्यक्रमाचे आयोजक छत्रपती शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र जनचळवळ असून याविषयी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती। यावेळी भारतीय जनता पार्टीचे खानापूर तालुका अध्यक्ष दाजीभाऊ पवार, ॲडव्होकेट प्रमोद भरते, संग्राम राणा माने, सुशांत पवार, शुभांगी सुर्वे, मयुरेश गुळवणी, जनचळवळीचे अक्षय भगत, विठ्ठल भगत, रणजित माळी, निलेश पाटील असे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईकनवरे। नमस्कार। आज पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा आहे की खानापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ उपकेंद्रास माननीय चंद्रकांतदादा पाटील आपल्या महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रास खानापूर येथे मान्यता दिल्यामुळे खानापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ उपकेंद्र मंजूर झालेले आहे आणि त्याबद्दल दादांचा खानापूर येथे खानापूर भारतीय जनता पार्टी खानापूर तालुका व छत्रपती शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र जनचळवळ याच्या वतीने खानापूर येथे त्यांचा भव्य असा नागरी सत्कार सोहळा दिनांक 28/7/2025 रोजी सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक खानापूर येथे आयोजित केलेला आहे। सदरच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनेते माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब उपस्थित राहणार आहेत। तसेच बाहुबली नेते समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर साहेब हे उपस्थित राहणार आहेत। सदरच्या कार्यक्रमास प्राध्यापक डी.टी. शिर्के, कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हे उपस्थित राहणार आहेत। तरी सर्व ग्रामस्थांनी हजारोच्या संख्येने सदर कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी। आपल्या खानापूर येथे हे उपकेंद्र मंजूर झाल्यामुळे खानापूरला किंवा आसपासच्या गावांना किंवा 2-4 तालुक्यांना मोठ्या प्रमाणात शिक्षणाची सुविधा झालेली आहे आणि हे विकासाभिमुख काम आहे। शैक्षणिकदृष्ट्या ही मुलांच्या दृष्टीने सुद्धा मोठं पाऊल आहे। त्यामुळे या भव्य सत्कार सोहळ्यात सर्वांनी उपस्थिती दाखवून अनमोल सहकार्य करावे असे आपणास या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आव्हान व विनंती करण्यात येत आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व आमचे उच्चतंत्र खात्याचे मंत्री चंद्रकांतदादा यांचा पहिल्यांदा आभार व्यक्त करतो की तुम्ही खानापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज उपकेंद्र इथं त्याला मंजुरी दिली, त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचं आमच्या तालुक्यातील सर्व भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी तुमचं स्वागत करतो। तसेच या महाराष्ट्राचे सर्वाधिक लोकप्रिय आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब, मी तुमचं खास करून असा विशेष आभार मानेन की गेली 10 वर्ष ही लढाई चालू होती खानापूर घाटमातेची। या लढाईमध्ये तुम्ही विधान परिषदेचे आमदार असताना वेळोवेळी प्रश्न उभा केला आणि या प्रश्नाची दखल तुम्ही शासनाला घ्यायला लावली, त्याबद्दल मी खानापूरच्या जनतेच्या वतीने तुमचा आभार व्यक्त करतो। कारण हा प्रश्न गेले 10 वर्ष झाला पेंडिंग पडला होता। त्या प्रश्नावर खानापूर तालुक्यातील बऱ्याच सामाजिक संस्था, विविध चळवळीत काम करणारे सगळे घटक याच उपकेंद्रासाठी झटत होते। मी तुमच्या सगळ्या चळवळीचे जे कार्यकर्ते असतील, सामाजिक
भाग घेणारे कार्यकर्ते असतील, मी तुमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो की ह्या विषय करत असताना तुम्ही वेळोवेळी ह्या संघर्षाच्या साथीत तुम्ही सगळी लोक यात उपस्थित होता. आणि मी येणाऱ्या 28 तारखेला येणाऱ्या सोमवारी संध्याकाळी 6 वाजता माझे चंद्रदादा यांच्या हस्ते व गोपीचंद पडळकर साहेब, ब्रह्मानंद पडळकर साहेब व या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि मोठ्या संख्येने या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, कारण हा कार्यक्रम आपल्या खानापूर तालुक्याच्या दृष्टीने येणाऱ्या भविष्य काळात ज्ञानार्जन करायचं काम, पिढ्या घडवायचं काम या शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून घडणार आहे. आणि या सगळ्या सोहळ्याला तुमची उपस्थित राहावी व कार्यक्रम शोभा वाढवे. छत्रपती शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र खानापूर येथे मंजूर झालेले आहे. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री जगन्नाथ पाटील यांच्या माध्यमातून गेली 10 वर्ष शिवाजी विद्यापीठ उपकेंद्रासाठी खानापूर आटपाडी क्रमांक व पंचक्रोशीतून लढा उभा होता. प्रत्येकाने यासाठी योगदान दिलेलं आहे. त्या संदर्भात आता केंद्र मंजुरी झाली. यासाठी नामदार चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आपल्या भागात येत आहेत. तर आपली एक नैतिक जबाबदारी खानापूर आटपाडी क्रमांक व पंचक्रोशीतील लोकांनी त्यांची आपली नैतिक जबाबदारी म्हणून त्यांचा एक भव्य असा सत्कार सोहळा ठेवलेला आहे. त्यासाठी आपण सर्वांनी पंचक्रोशीतील लोकांनी यासाठी उपस्थित राहायचं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवायची एवढी विनंती करतो. माझ्या छत्रपती शिवाजी विद्यापीठ माझे मित्र. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.